नमस्कार. आजच्या कथेचे नाव आहे कोकणातील गमतीशीर आठवणी. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते निसर्ग सौंदर्य. या कोकणाला परशुराम भूमी असेही म्हटले जाते. अशा या निसर्गरम्य कोकणात आहे माझ्या मामाचं गाव. तसं आमचंही घर आहे कोकणात, पण काही वर्षापूर्वी ते घर पाडल्यामुळे आता फक्त तिथे घराचा चौथरा बाकी आहे. त्याभोवती सगळीकडे नुसती झाडी पसरलेली दिसते. माझ्या पप्पांचा जन्म त्याच घरात झाला. माझी आजी बरीच वर्षे त्या घरात राहत होती, पण नंतर आजोबांनी मुंबईत खोली घेतली आणि मग आजी मुंबईत आली ती कायमची. मग त्यानंतर मामाचं गाव आमचं गाव बनलं. माझी आजी ही माझ्या आईची सख्खी आत्या, त्यामुळे तिचं आणि आईचं माहेर एकच. त्यामुळे गावी आल्यावर आम्ही इथेच उतरत असू. पण न चुकता आजी आम्हा भावंडांना आमच्या गावी नेऊन आमच्या घराच्या चौतऱ्याच्या पाया पडायला नेत असे आणि त्या घरात जिथे देवघर होते तिथे तांदूळ वाहून आम्ही पाया पडत असू. अजूनही जेव्हा पण आम्ही गावी जातो तेव्हा न चुकता आमच्या गावी जाऊन आमच्या घरासमोर नतमस्तक होतो. असो, तर मामाच्या गावाच्या खूप आठवणी आहेत. रोज काही ना काही नवीन दंतकथा आजीकडून ऐकायला मिळत असत. एकदा काय झाले, आम्ही सगळी भावंडं दुपारी आजोबांच्या बैलगाडीत बसून खेळत होतो. नुसती बैलगाडी आजोबा सावलीत उभी करून ठेवत असत. तर आम्ही बैलगाडीत बसलेले असताना अचानक वावटळ सुरू झाली. वावटळ म्हणजे धुळीचं वादळ. मी आजीकडून ऐकलं होतं की असे वादळ दुपारी येते आणि जर त्या धुळीच्या भोवऱ्यात मीठ टाकलं तर राक्षस दिसतो म्हणे. खरं खोटं देवास ठाऊक, पण तिच्या म्हणण्यानुसार कोणीतरी तसे केलेले. अशा वेळेला नेहमी खाली वाकायचं, म्हणजे आपण त्या भोवऱ्यात सापडत नाही, असेही आजी म्हणत असे. मला ते आठवलेलं. मग आम्ही सगळेजण घाबरून खाली वाकलो होतो. मग थोड्या वेळाने बघितले तर ती वावटळ दूर निघून गेली होती.